राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाची पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली। सोलापूर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीमभाई बुरहान, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अमीर शेख व जिल्हा समन्वयक संजू मोरे यांनी आढावा बैठक आयोजित केली होती। या बैठकीत अल्पसंख्याक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। प्रकाश चंद्रकर, मध्य विधानसभा कार्याध्यक्ष, प्रकाश शिंदे, शहर उपाध्यक्ष, सुफियान फुलारी, प्रभाग 20 बोर्ड अध्यक्ष, आकिब शेख, अल्पसंख्याक दक्षिण विधानसभा सरचिटणीस, आसिफ मुजावर, दक्षिण विधानसभा सचिव, अल्ताफ शेख, दक्षिण विधानसभा सचिव, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष बसवराज कोळी यांनी शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार, जुबेर बागवान यांच्या हस्ते वैद्यकीय सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। दिग्विजय नागनाथ लोंढे, वैद्यकीय शहर उपाध्यक्ष, आकाश प्रमोद जमादार, वैद्यकीय शहर उपाध्यक्ष, रविकांत जॅक्सन तेलंग, वैद्यकीय शहर उपाध्यक्ष। 10 जून वर्धापन दिनानिमित्त मुंबई येथे झालेल्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी सर्व फ्रंटल सेल यांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना देऊन प्रत्येक फ्रंटल सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा असा आदेश दिला। त्या अनुषंगानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली। या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्या राज्यसभेवर बिनविरोध खासदारपदी सुनेत्रा पवार यांची निवड निश्चित झाल्याने अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला। या आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार, महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम बुरहान, जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आमिर शेख, जिल्हा समन्वयक संजीव मोरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष राजू बेळेनवरू, वैद्यकीय अध्यक्ष बसवराज कोळी, दक्षिण अल्पसंख्याक अध्यक्ष अशफाक कुरेशी, सोशल मीडिया अध्यक्ष वैभव गंगणे, दक्षिण अल्पसंख्याक कार्याध्यक्ष मुवीज मुल्ला, समदानी मतेखाने, सचिन पारवे, बिंगे, याकूब नवगिरे, जॉन दिनकर, दादा खुराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।